आणि वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये सध्याचं चित्र काय आहे, रोह्यात सुरुवातीला जाऊयात। रोह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचं मतदान आज होतंय। आपले प्रतिनिधी आशिष घरत आत्ता आपल्या सोबत आहेत। आशिष, काय सांगाल, या काय राजकीय लढती या सगळ्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत? आज रायगड जिल्ह्यातल्या 9 नगरपालिकांमध्ये आज निवडणूक होणार आहे, ज्यामध्ये जवळजवळ गेल्या 15 वर्षापूर्वी जी पद्धत होती ती 15 वर्षानंतर आज पुन्हा एकदा पद्धत समोर आलेली आहे, जी म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे। त्यामुळे ही उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे। पण याच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे एक रंगत जी आहे ती या संपूर्ण निवडणुकीला लागलेली आहे, ज्यामध्ये जर पाहिलं तर आज संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या 9 नगरपालिकांमधली मुख्य लढत जी म्हटली जाते ती म्हणजे रोहा, जी सुनील तटकरेंचा जो बालेकिल्ला आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, या बालेकिल्ल्यातली ही लढत आहे। त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। अख्ख्या रायगड जिल्ह्याचं लक्ष हे या रोहा नगरपालिकाकडे लागलेलं आहे। त्याचबरोबर तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये सुनील तटकरेंचा पुतण्या जो शिवसेनेचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत संतोष पोटकुळे, आणि जे अपक्ष उमेदवार आहेत, जे माजी नगराध्यक्ष होते समीर शेडगे, हे सुद्धा या निवडणुकीच्या रांगेत आहेत। त्यामुळे या रोह्यातली निवडणूक ही जास्तीत जास्त रंगत आणणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मतदानाला 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे।